साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। निर्धन व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील 17 विविध धर्मादाय रुग्णालयात प्रत्येकी 10% याप्रमाणे 20% खाटा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। निर्धन रुग्णांसाठी संपूर्ण तपासणी, उपचार व औषधे मोफत असून दुर्बल घटकातील रुग्णांसाठी तपासणी गटातील व औषधोपचार 50% सवलत देऊन धर्मादाय कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील रुग्णालय प्रशासनाला दिले आहे। निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी खाटा राखीव न ठेवता उपचार नाकारले तर अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। ज्या रुग्णाचे उत्पन्न 1,80,000च्या आत आहे असे रुग्ण निर्धन गटात, तर ज्या रुग्णांचे उत्पन्न 3,60,000च्या आत आहे असे रुग्ण दुर्बल घटकामध्ये गणले जाणार आहेत। यासाठी रुग्णांनी उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे केशरी शिधापत्रिका यापैकी एक दस्तऐवज संबंधित धर्मादाय रुग्णालयात सादर करावे। धर्मादाय रुग्णालयाने रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला तर त्यांच्या विरुद्ध धर्मादाय उपायुक्त कार्यालय, नाथ प्राईड बिल्डिंग, पहिला मजला, उत्तर बाजार, सोलापूर येथे लेखी तक्रार करावी। तसेच 0217-231-8001 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 1800-222270 येथे तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे।